हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आम्ही पेरूच्या बागेत चाललोय पेरू आणायला. थोडासा पाऊस येतोय, पण आम्हाला पेरू खायचं आहे आता. पाऊस आला काय कसं खरं काय पेरू घेऊन पटकन जा. हा, ही बघा आमची पेरूची बाग. दरवाजा दिला झालाय. पुढं सरवायचं त्याला, पुढं सर. आता उपास येत नसल्यामुळं पेरू म्हणलं खावा. लयच पाणी पाणी झाले पेरू त्या. पाणी पाणी पावसामुळं पाणी. चालू पेरू खायचं तुला? खायचंय मग तोडते का तू? धर तोड, तर पेरू तोड बघ तुला जमते का. तुला नाही जमत बाबा, अजिबात जमत नाही. सांग ना, हे धर तुला. तो पण घे, तो पण पिकलाय ना. पाणी पडतंय पाऊस. कसं वाटतंय सानू? गारगार बस की वाटतंय. 2-3 तो तिकडे एक आहे. 5 पेरू सापडले, अजून भरपूर आहेत, पण आता पाऊस येतोय आणि गार पण लागते म्हणून आता सगळ्या झाडांना पेरू लागले. भरपूर पेरू लागतात झाडांना. भरपूर पेरू लागले. आणि आता नवरात्र असल्यामुळे मग इकडून काय दिसना, इकडून दाखवतो. उपवासात पेरू खायला तो मजा पेरू खाल्लाय पोपटाने. हा, दिसला का? पोपटांना काय, पोपटांची मजा आता पेरू चालू तोपर्यंत. भरपूर असे पेरू लागलेत बरं का. सगळी झाडं पेरूने गच भरले ती. पण अजून कुठं बारीक आहेत, काय मोठं झाल्यात. आणि पाऊस असल्यामुळे काय पाणी द्यायची गरज नाही. हा, पाऊस पडतोय त्यामुळे पाणी द्यायची गरज नाही. पावसामुळे चांगलं पेरू. पाणीच आहे सगळं खाली, पाऊसच पडतोय ना. पाणी ओढलं चिखल झाला. 12 झाड आहेत पेरूची. एक आंबा आहे. हा, आंबा अजून वाढला नाही. हे आंब्याचं झाड आहे. याला अजून आंबा नाही लागला होता का आंबा? एकच लागला होता, छोटा आहे अजून आंबा. लावलेत बरेच आहेत पण छोटे, 4-5 आहेत आंबे पण छोटे आहेत. हो, इकडे सगळं पेरूच पेरू. खायला पण गोड पेरू आहे का नाही? मस्त. इकडे पण पेरू बघ का. हो, असे मोठे मोठे पेरू लागतात झाडांना. पेरू ही शोचं झाड आहे. इथं पण आंबा आलाय. इथं अशी बारकी झाडं लावलीत आंब्याची. इथं एक लावले, ही एक आहे. हो, इकडे हे झाड चांगलं आलंय. चल, पाऊस लागतोय का सानू? पाऊस लागतोय का सांग पप्पांना. इकडे सांग, पाऊस लागतोय का? पाऊस लागतोय का ग? खायला पेरू खूप गोड लागतोय. मोठे मोठे पेरू लागतात पेरूला, आहे ना सांग आपल्या बागेत. जरा छान पेरू आहेत, छान. आता कसं लागतंय सांगायचं खाऊन. हा, छान छान.